हाय, मी रोहिणी. आज बनवते मी मच्छी. तर बघा, त्या दिवशी मी असे स्टोर केलेली मच्छी मी आज काढून घेतली आहे. बघा, ती अशी छान फ्रेशच दिसते अजून. हे बघा, 2 हलवा घेतलेत आणि 3 पापलेट. कोळंबी पण बघा. तर मी आता जेवण बनवायला घेते. आता मी मच्छी साफ करून घेतली आहे बघा. मोठे होते म्हणून मी असे 2 पीस केलेत. हे बघा, किती अशी ताजी दिसते. असं मी कट करून घेतलं. कोलंबी पण साफ करून घेतली, याची साल वरचं नाही काढलं. आता मी ह्याला मॅरिनेट करून ठेवते. आता मी रस्समसाठी मसाला तयार करते. इथे मी घेतले लसूण सालीसकट घेतली आहे, जिरं, धणे, काळी मिरी, हिरवी मिरची आणि अद्रक. चिंच भिजत घातली आहे आणि हे टोमॅटो हे मी असे कापून घेतले. ह्याला पण मी बारीक करून घेते मिक्सरला आणि हा मसाला जरासा जाडसर असा मी वाटून घेते. इथे मी असं हे वाटण करून घेतलंय बघा, जाडच आहे. आणि हे टोमॅटो पण बारीक करून घेतलंय. त्याच्यामध्ये पाणी टाकलं भरपूर असं, जेवढं पाहिजे तुम्हाला बनवायचं आहे तेवढं पाणी टाकू शकतो आपण. आता फोडणीची तयारी करते. आता मी रस्समला फोडणी करून घेते. त्याच्यासाठी टोप टाकून ठेवते. इथे माझा टोप टाकून झाला आहे. त्याच्यामध्ये मी टाकते तेल. 2 चमचे एवढं तेल टाकते. रस्समसाठी थोडंसं जास्त लागते. तेल तापवून घेते. तेल तापलंय. आता फोडणीसाठी घेतलंय राई, कढीपत्ता, सुकी मिरची आणि थोडंसं हिंग. आणि तडतडली चांगली. त्याच्यामध्ये टाकते मी हा मसाला. याच्यामध्ये टाकून हळद. फोडणीचा असा खमंग वास होता. आता हे टोमॅटो बारीक केले हे टाकून घेते. तर मी इथे चिंच भिजवलेली पाण्यामध्ये, त्याचं थोडंसं मी कोळ करून घेते. हे बघा, चिंचेचं पाणी सुद्धा टाकलंय थोडं. त्याच्यात टाकते मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं मीठ पण टाकून घेते. आता याला एक उकळ यायच्या आधीच गॅस बंद करायचा. मी झाकण लावून ठेवते. आपल्याला उकळ यायच्या आधीच गॅस बंद करायचा. आपल्या रस्समला उकळ यायला लागली. आता मी गॅस बंद करते. आता मी बनवते कोळंबी. त्याच्यासाठी मी आता तवा ठेवते. तवा गरम करून घेते. हे तेल सुद्धा चांगलंच आहे, तर मी हे तेल वापरते. तेल गरम होते. त्याच्यामध्ये मी टाकते बारीक चेचून घेतला लसूण. जरा जास्तच घ्यायचा. लसूण टाकून घेतलं.
त्याच्यामध्ये आता मी टाकते हळद. सगळं आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे. हे टाकते लाल तिखट, आणि मीठ. थोडंसं मसाले असं तेलामध्ये परतते. त्याच्यामध्ये मी ही सोलून घेतलेली कोलंबी टाकते. गॅस असा फास्टच केला मी. अशी ही गार्लिक प्रॉन्स बनवते मी. खायला खूप छान लागतात. असं हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आणि मी हा चिंचेचा कोळ ठेवला आहे, ते सुद्धा मी टाकून घेते. किती छान दिसतं, असं स्मेल पण खूप छान येतो. आता याला मी थोडंसं असं शिजायला ठेवून देते. गॅस स्लो करून ठेवून देते. थोडं झाकण ठेवते वर. कोलंबी होते तोपर्यंत मी भात पण लावून घेते. इथे मी कुकरला भात ठेवलाय. कोलंबी पण आपली आता झाली आहे. चेक करून घेऊया. बघते, छान असं तरंग आलाय. थोडंसं गॅस फास्ट करून घेते. हे कोलंबी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खूप छान लागतं. याच्यातलं मी थोडंसं पाणी आटवून घेते. कोलंबी तर आपली शिजली आहे. थोडीशी मी टाकते कापून कोथिंबीर. घेते थोडंसं. कोलंबी पण तयार झाली आहे. हे गार्लिक प्रॉन्स तवा फ्राय. आता मच्छी तळायला घेते मी. यूज करते. मच्छीसाठी ठेवते दुसरा पॅन आहे. मच्छी फ्रायसाठी मी इथे घेतलं बारीक रवा, हळद, मीठ आणि मसाला. तवा पण गरम झाला. त्याच्यामध्ये टाकते थोडं तेल. आणि अशी ही मसाला लावून मच्छी फ्राय. असं एक एक पीस लावून मी ठेवते. पीस मोठेच ठेवलेत मी. थोडासा गॅस फास्ट केला. आपली जी मच्छी थोडीशी शिजू दे.
म्हणून मी वरती थोडंसं झाकण ठेवते. मच्छी आता मी पलटून घेते जरा गॅस स्लो करून. याच्यामध्ये कमी तेलामध्ये पण फ्राय होते मच्छी. अशी मी पूर्ण फ्राय करून घेते. मच्छी फ्राय होते तोपर्यंत मी चपातीसाठी पीठ मळून घेते. मच्छी एक साईडने फ्राय झाली आहे तोपर्यंत माझं पीठ पण मळून झालं आहे. आता अशी मी सगळी मच्छी तळून घेते. आजचं जेवण रेडी झालं आहे. मच्छी फ्राय, हलवा आणि पापलेट, रस्सम, भात, चपात्या आणि हे गार्लिक प्रॉन्स, थोडीशी डाळ होती, हे सुद्धा आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा.